ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते यासाठी की कमी वेळेमध्ये खूप चांगला सपोर्ट त्यांनी मला केलेला आहे आणि त्यांच्यामुळेच मी नवीन नवीन बिस्किटं बनवायला आणि तुम्हाला दाखवायला शिकलेले आहे। बऱ्याच वेळेला असं होतं की अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपी दाखवणं शक्य होत नाही, पण ताईंच्या कमेंट येतात वारंवार की वेगवेगळ्या प्रकारची बिस्किटं दाखवा। त्यांना कोणती बिस्किटं हवी आहेत हे मला कमेंटमध्ये सांगतात, त्यामुळं त्यांच्या आग्रहासाठी मला हे बनवावं लागतं आणि माझ्या हातून अशी चांगली गोष्ट घडून जाते। त्यामुळं कमेंट करायला विसरू नका, कारण तुमची एक कमेंट मला नवीन नवीन व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन देते आणि तेवढंच आपुलकीने ही बिस्किट मी बनवलेली असतात आणि अगदी हे घरचं पीठ घेतलेलं आहे। 150 ग्रॅम गव्हाचं पीठ, 50 ग्रॅम बेसन पीठ, 50 ग्रॅम नाचणीचं पीठ एवढं आपल्याला घ्यायचं आहे। आता तुम्ही म्हणशीला नाचणी पीठ आमच्याकडं नसतंय, घाबरायची गरज नाही। 200-250 ग्रॅमचं पॅकिंग मिळतं छोटंसं नाचणीचं, आणायचं आणि त्यातील वाटीभर नाचणी घ्यायची आणि मिक्सरवरती गर फिरवायची। थोडा वेळ जास्त फिरवायची, चांगलं पीठ तयार होतंय। मोठी जर थोडी राहिली नाचणी, एकदम पीठ बारीक नाही झालं तर चाळून घ्यायची, काही घाबरायची गरज नाही, अगदी घरच्या घरी पीठ तयार होतं। आता यामध्ये बघा आपल्याला 250 ग्रॅम पिठासाठी 125 ग्रॅम पिठी साखर घ्यायची आहे। जेव्हा मी पिठी साखर ॲड करत होते तेव्हा कॉल आला आणि व्हिडिओ कट झाला, त्यामुळे या व्हिडिओमध्ये पिठी साखर घातलेल्याचा शूट झालेला नाही, त्यामुळं तुम्ही यामध्ये साखर घाला, नाहीतर व्हिडिओ बघून तुम्हाला वाटेल की साखर यामध्ये घातलेली नाही। घातल्या 125 ग्रॅम, कस्टर्ड 1 चमचा, मिल्क पावडर 2 चमचे घालायचे आहे। त्यानंतर अमोनिया अर्धा चमचा घालायचा आहे आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा पाव चमचा घालायचा आहे, म्हणजे अर्ध्यातला अर्धा चमचा घालायचा आहे। आता तुम्हाला मी सांगते, कस्टर्ड त्यानंतर मिल्क पावडर हे दोन्ही नसले तरी चालतात, म्हणजे तुम्ही जर कमी प्रमाणात बनवत असाल तर आणायची गरज नाही। बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, अमोनिया या 3 फक्त पावडरी घालून तुम्ही ही बिस्किटं बनवू शकता। माझ्याकडे या पावडरी अवेलेबल आहेत म्हणून मी यामध्ये ॲड करत आहे। अडीचशे ग्रॅम पिठासाठी 75 ग्रॅम इथं तूप वापरणार आहे मी। आता तुपामध्ये कॉम्प्रोमाइज करायची नाही, जेवढं आपण यामध्ये तूप घालल तेवढे बिस्किटं छान होतात, कारण हे घरचं पीठ आहे गव्हाचं, फुलायला त्याला मदत होते, त्यामुळं अजिबात कमी तूप करायचं नाही। एका ताईंची कमेंट आलेली की 300 ग्रॅम तूप किलोला घालता बिस्किटं कठीण होत नाहीत का? तर मी 300च नाही, मी 400 ग्रॅमसुद्धा मी तूप वापरून बिस्किटं बनवते, काही होत नाहीत। घरचं गव्हाचं पीठ असतं त्यामुळं त्याला फुलायला उलट मदत होते। नाचणीच्या पिठामध्ये जास्त दूध खपत नाही, बेसन पिठामध्ये सुद्धा जास्त दूध खपत नाही, फक्त गव्हाच्या पिठाला दूध जास्त लागतं, त्यामुळं 150 मिलीमध्येच एकदम मऊ लुसलुशीत हे पीठ होते। सुरुवातीला हे थोडं पीठ जरी पातळ वाटत असलं तरी हळूहळू त्याला मळत राहायचं आणि त्यानंतर हे पीठ घट्ट होतं। नेहमीप्रमाणे हे सुद्धा पीठ आपण चांगलं एकसारखं मळून घेऊया। आता पीठ आपलं चांगलं तयार झालेलं आहे। पीठ तयार झाल्यानंतरच ओव्हन सुरू करते, म्हणजे ओव्हन प्रीहीट होतो तोपर्यंत आपले गोळेसुद्धा तयार होतात। ओव्हनविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे, बरेचसेच व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाठवलेले आहे। ज्यांनी कोणी ओव्हनविषयी जी माहिती आहे
तो व्हिडिओ पाहिलेला नाही त्यांनी नक्की जाऊन तो व्हिडिओ बघा. आणि ज्या घरगुती व्यवसाय महिला करणार आहेत त्यांच्यासाठी तो एकदम बेस्ट व्हिडिओ आहे असं मला वाटतंय. त्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा दिलेला आहे. तुम्हाला जर ओव्हनविषयी काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून प्रश्न विचारू शकता. त्यानंतर ओव्हनविषयी लवकरच पार्ट 2चा सुद्धा भाग येणार आहे. यामध्ये ज्यांना बेकरी काउंटर सुरू करायचा आहे, ज्या महिलांना मोठा बेकरी व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी मशिनरी दाखवणार आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बिस्किट कटिंग मशीन कसं असतं. म्हणजे डायरेक्ट मळलेलं पीठ त्यामध्ये टाकायचं, म्हणजे मळण्यासाठी मिक्सरचा वापर करायचा. ते पीठ त्या मशीनमध्ये टाकायचं आणि डायरेक्ट खाली आपल्याला ज्या शेपमध्ये ज्या आकारामध्ये त्याचे नोझल असतात तर त्या प्रमाणात ते बिस्किट ठराविक ग्रॅमचंच बाहेर पडतं. आपल्याला किती ग्रॅमचं हवं आहे, कोणत्या डिझाईनचं हवं आहे त्या प्रमाणातच ते बिस्किट तयार होतं. आता दुसरा प्रश्न एका ताईचा, आम्हाला बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, अमोनिया याचं पॅकिंग दाखवा. अमोनिया असा लूजमध्ये मिळतो आणि बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा असे याचे पॅकिंग आहेत. एका ताईने विचारलेलं बेकिंग सोड्यामध्ये आणि बेकिंग पावडरीमध्ये फरक आहे का? तर हो, फरक आहे त्यामध्ये. आता इथं मस्त लुसलुशीत पिठाचे सुंदर गोळे तयार झालेले आहेत. हाताने बनवलेले गोळे आहेत पण किती सुंदर बनलेले आहेत बघा, तुम्हाला दिसतच आहे कॅमेरामध्ये. आणि याला असं प्रेस करून घ्यायचं. प्रेससुद्धा असं होतं की जणू मशीनमधनं काढलेलं आहे, कारण माझ्या हे हातात बसलेलं आहे. कुठलंही काम अवघड नसतं, ते सोपं करायचं आपल्या हातात असतं. आपण किती त्याच्यावर जीव तोडून काम करतो. म्हणजे मी जीव तोडून काय यामध्ये म्हटलेलं आहे, करायचं म्हणून कुठलंही काम करायचं नाही. जेव्हा आपण मनापासून काम करतो तेव्हा अवघड कामसुद्धा सोपं होतं. तेच माझ्या बाबतीत झालेलं आहे. 3 व्यक्तीची कामं मी एकदा एकटीने केलेली आहेत. एका वेळेला मी 12 किलो 15 किलो अशी मी बिस्किटं बनवलेली आहेत. जेव्हा जास्त ऑर्डर येत होती तेव्हाचं मी सांगते तुम्हाला. एवढ्या वर्षातला माझा बिस्किटचा अनुभव जर तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याविषयी व्हिडिओ बनवीन आणि तुम्हाला माझा अनुभव नक्कीच शेअर करीन. जेव्हा मी बिस्किटचा ओव्हन घ्यायचा निर्णय घेतला तेव्हापासून ते आजपर्यंतचा टोटली व्हिडिओ तुम्हाला मी नक्की शेअर करेन. कारण मलाही मी कोणत्या परिस्थितीत हा बिझनेस सुरू केला तर ते तुम्हाला सांगण्याची माझीसुद्धा इच्छा आहे. पण माझी इच्छा असून उपयोग नाही, तुमचीही इच्छा ऐकण्याची पाहिजे. जर हा अनुभव ऐकायचा असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. त्यांचं टेम्परेचर 160 ठेवलं, 160ला बेक करण्यासाठी घातली आणि 160ला काढली. 20 मिनटंच बिस्किटं बेक करून घेतलीत आणि इतकी सुंदर ही बिस्किटं तयार झालेली आहेत. पौष्टिक आहेत. जितकं पौष्टिक आपल्याला बनवायला येतं तितकं हे बनवलं जातं. ही बिस्किटं कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जाता चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.